मित्रांनो, आज आपण प्रिन्सिपल्स ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच बालकाच्या विकासाची तत्वे हा भाग अभ्यासणार आहोत. बालकाच्या विकासाची तत्वे खरं तर खूप सोपा भाग आहे. परंतु यामध्ये 2च तत्व अशी आहेत, की त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे कन्फ्युजन होते आणि टी आणि सी या दोनही ज्या काही आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या दोनही परीक्षांच्या त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये यापैकी एका तरी प्रिन्सिपलवर प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग ही जी तत्व आहेत, ही महत्वाची तत्व कोणती आहेत ते आपण बघूयात. त्यामध्ये पहिलं आहे प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट. आता प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणजे काय? प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट हे प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं? तर प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणजेच बालकाचा विकास होत असताना तो मध्यभागापासून बाहेरच्या बाजूला होतो. फ्रॉम सेंट्रल पार्ट ऑफ बॉडी टू पेरिफेरल पार्ट ऑफ बॉडी. आणि त्यामुळे मग बालक अगोदर बसतं म्हणजे त्याचा सेंट्रल पार्ट जो असतो बॉडीचा तो बसण्यासाठी विकसित होतो आणि त्यानंतर त्या भागाला बॅलन्स करण्यासाठी हाताच्या आणि पायाच्या हालचाली होतात. बाल हाताच्या हालचाली प्रथम करायला शिकतं आणि त्यानंतर बोटांच्या जी काही कौशल्य आहेत, बोटांच्या ज्या काही हालचाली आहेत, त्या नंतर करायला शिकतं. तर अशा प्रकारचं जे तत्व आहे ते आहे प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणजेच शरीराच्या मध्य भागापासून तर बाह्य भागाकडे होणारी मुवमेंट. त्यानंतर दुसरा प्रिन्सिपल आहे सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट. आता सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट म्हणजे काय? सिफॅलो हा एक ग्रीक शब्द आहे. सिफॅलो म्हणजे ब्रेन किंवा डोकं. मग सिफॅलोकॉडल म्हणजे काय? तर बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो. म्हणूनच बालक अगोदर मान धरायला शिकतं. मान धरायला शिकतं म्हणजेच काय? तर डोकं बॅलन्स करतं. त्यानंतर ते बसायला शिकतं आणि त्यानंतर ते चालायला शिकतं. तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट दाखवलेली आहे. बाळ अगोदर मान धरायला शिकतं. या ठिकाणी त्याने हेड बॅलन्स केलेलं आहे. त्यानंतर ते बसायला शिकतं, उभं राहायला शिकतं आणि चालायला शिकतं. तर अशा प्रकारे सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट म्हणजे डोक्याकडून पायापर्यंत फ्रॉम हेड टू टो अशा पद्धतीचा बालकाचा विकास होतो. त्याला सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट असं म्हणतात. आणि प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणजे बालकाचा विकास हा शरीराच्या मध्यभागापासून तर बाहेरच्या बाजूला होतो. पुढचं जे डेव्हलपमेंट आहे, पुढचे जे प्रिन्सिपल आहे ते आहे सतत चालणारी प्रक्रिया. म्हणजेच डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस. विकास हा जन्मापासून अगदी प्रौढत्वापर्यंत सतत चालू असतो. त्यानंतर ठराविक क्रमाने होणारा विकास. विकास हा सिक्वेन्शियल पॅटर्न आहे. विकास हा ठराविक क्रमाने होतो. म्हणजेच बालक अगोदर बसायला शिकते, त्यानंतर उभं राहते, त्यानंतर चालायला शिकते. अशा प्रकारे विकास हा क्रमाने होतो. त्यानंतर सामान्य ते विशेष, जनरल टू स्पेसिफिक. बालक अगोदर सामान्य हालचाली करायला शिकतं आणि त्यानंतर विशिष्ट आणि अचूक प्रकारच्या हालचाली करायला शिकतं. त्यानंतर पुढचा प्रिन्सिपल आहे विकासामध्ये वैयक्तिक फरक, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्रत्येक बालकाचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो, वेगवेगळ्या गतीने होतो. त्यामुळे सगळ्यांचा विकास हा सारखा होत नाही. काही बालक वयाच्या 8व्या महिन्यामध्ये चालायला सुरुवात करतात, काही बालक 1 वर्षानंतर चालायला सुरुवात करतात. तशा प्रकारे विकासामध्ये गती ही वेगवेगळी असू शकते. त्यानंतर परस्पर संबंधित इंटर रिलेटेड प्रोसेसेस. आता विकासाची जी काही वेगवेगळी अंग आहेत, मग तो शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, भावनिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, हे सगळ्या प्रकारचे विकास हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यानंतर पुढचं आहे अनुवंश व पर्यावरण. अनुवंश म्हणजेच एन्व्हायरनमेंट आणि हेरिडिटी याचा बालकाच्या विकासावर कमी अधिक प्रमाणामध्ये परिणाम होतो. आणि हेरिडिटी आणि एन्व्हायरनमेंटमुळे बालकाचा विकासामध्ये कमी अधिक अडथळे येतात. काही वेळेला तो जलद गतीने होतो, काही वेळेला तो थांबतो, काही वेळेला त्याच्यावर इतर प्रकारचे प्रभाव पडतात. त्यानंतर पुढचं प्रिन्सिपल आहे विकासाचा वेग बदलतो. विकासाचा वेग बदलतो म्हणजे काय? तर बालकाचा विकास हा प्रत्येक टप्प्यावर सारख्याच वेगाने होत नाही. काही टप्प्यांवर विकास हा जलद गतीने होतो, काही टप्प्यांवर विकास हा मंद गतीने होतो.
त्यानंतर बालकाच्या विकासाची पूर्वसूचना. होय, बालकाच्या विकासाची पूर्वसूचना किंवा प्रेडिक्शन करता येते. कारण सर्वसाधारणपणे आपल्याला माहित असतं की कोणत्या वयामधील मुलं ही बोलायला सुरुवात करतात, किती महिन्यानंतर मुलं चालायला सुरुवात करतात, यानुसार बालकाचा जो विकास आहे त्याचं प्रेडिक्शन आपल्याला करता येतं. तर अशा प्रकारे हे 10 जे आहेत ही बालकाच्या विकासाची तत्व आहेत की बालकाचा विकास कशा पद्धतीने होतो. तर या 10 तत्वांमध्ये 8 तत्व ही अत्यंत सोपी आहे. त्यावरील कोणताही प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. फक्त 2 जी तत्व आहेत त्यामध्ये सर्वांचं कन्फ्युजन होतं आणि ती तत्व म्हणजे प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट आणि सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट. सिफॅलोकॉडल म्हणजे डोक्याकडून पायाकडे आणि प्रॉक्सिमोडिस्टल म्हणजे सेंट्रल पार्ट टू पेरिफेरी पार्ट, शरीराचा मध्य भागाकडून इतर बाजूला होणारा विकास. तर यावर आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण बघूयात. पहिला प्रश्न आहे जो CTET डिसेंबर 2011 मध्ये विचारला गेला. बालकाचा विकास डोक्यापासून पायाकडे होतो हे कोणते तत्व आहे? तर हा प्रश्न जो आहे तो मी ट्रान्सलेट केलाय मराठीमध्ये. तर बालकाचा विकास डोक्याकडून पायाकडे होतो. डोक्याकडून, सिफॅलो म्हणजे डोकं, म्हणजेच हे कोणत्या प्रकारचे तत्व आहे तर सिफॅलोकॉडल प्रिन्सिपल. पुढचा प्रश्न आहे जो CTET जुलै 2013 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे बालक आधी डोके नियंत्रित करते, नंतर बसते, शेवटी चालते. हे कोणत्या तत्वाचे उदाहरण आहे? बघा, डोके नियंत्रित करते म्हणजे डोक्याकडून डेव्हलपमेंट होते, म्हणजेच हे सिफॅलोकॉडल प्रिन्सिपल आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जो TET सप्टेंबर 2016 मध्ये विचारला गेलाय. हेड टू टो डेव्हलपमेंट कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? हेड टू टो म्हणजे काय तर सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट. सिफॅलो म्हणजे हेड. त्यानंतर चौथा प्रश्न जो TET 2018 मध्ये विचारला गेलाय. डोक्यापासून पायाकडे विकास होतो ते कोणते तत्व दर्शवते? डोक्याकडून पायाकडे म्हणजे सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न आहे TET फेब्रुवारी 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. बालकाचा विकास केंद्रापासून बाहेर होतो हे कोणते तत्व आहे? केंद्रापासून बाहेर होतो म्हणजेच हे प्रॉक्सिमोडिस्टल तत्व आहे. त्यानंतर TET 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मध्यभागापासून बाहेरील अवयवांकडे विकास होतो हे कोणते तत्व आहे? मध्यभागापासून बाहेर म्हणजे प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल. CTET जानेवारी 2021 मध्ये विचारलेला प्रश्न आहे डेव्हलपमेंट फ्रॉम सेंट्रल पार्ट ऑफ द बॉडी टू एक्स्ट्रीमिटीज रेफर्स टू म्हणजे मध्य भागाकडून बाहेरच्या भागाकडे जी डेव्हलपमेंट होती त्याला काय म्हणतात तर प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट. खालीलपैकी योग्य जुळणी कोणती? सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट केंद्र ते बाहेर हे चुकीचं आहे. प्रॉक्सिमोडिस्टल डोके ते पाय हे चुकीचं आहे. सिफॅलोकॉडल डोके ते पाय हे बरोबर आहे. सिफॅलोकॉडल म्हणजे डोक्याकडून पायाकडे होणारा विकास. खालीलपैकी प्रॉक्सिमोडिस्टल विकासाचे योग्य उदाहरण कोणते? डोके नियंत्रण आधी येते, चालणे आधी येते, हात खांदे आधी नियंत्रित होतात, नंतर बोटे, पाय आधी नियंत्रित होतात. बघा, प्रॉक्सिमोडिस्टल विकासाचे योग्य उदाहरण आपल्याला सांगायचे आहे. यामध्ये हात खांदे आधी नियंत्रित होतात आणि नंतर बोटे नियंत्रित होतात. तर अशा प्रकारे प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट आणि सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंटवर आतापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपण क्विक रिव्हिजन करूया. सिफॅलोकॉडल डेव्हलपमेंट म्हणजे हेड टू टो डोक्यापासून तर पायापर्यंत होणारी डेव्हलपमेंट आणि प्रॉक्सिमोडिस्टल डेव्हलपमेंट म्हणजे सेंट्रल पार्ट ऑफ द बॉडी टू पेरिफेरी शरीराच्या मध्यभागापासून तर बाहेरच्या भागाकडे होणारा विकास. अशा प्रकारे सिफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमोडिस्टल हे दोन प्रिन्सिपल्स व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर करा. तुम्हाला यावरचा एक प्रश्न तुमचा अगदी कन्फर्म होतो आणि त्या पद्धतीने प्रश्न सोडवा. पुढच्या भागामध्ये आपण असाच एखादा कॉन्सेप्ट शिकूया की ज्यामध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन तुमचं दूर होईल.